नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 34। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्ये नमः। श्री गुरुभ्यो नमः। भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळज्ञ तुम्ही ज्ञानी, सांगा स्वामी विस्तारुनी। माझे मंत्री कुमरकाचे, ऋषी म्हणे रायासी, पुत्राचे होणार पुससी, ऐकता दुःख पावसी, कवणे परी सांगावे, ऐसे म्हणता ऋषेश्वर, सांगता जाहला विस्तार। ऐकराया तुझ्या कुमारा, वर्षे 12 आयुष्य असे, तया 12 वर्षात राहिले असती दिवस 7, 8वे दिवसी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियेसा। ऐकोनी ऋषींचे वचन, राजा मूर्छित जाहला तत्क्षण, करिता जाहला रोदन, अनेक परी दुःखित, नाना परी गहिवरत, मुनिवराचे चरण धरित, विनवितसे स्त्रिये सहित, काय करावे म्हणोनी, कृपानिधी पाराशर, सांगता झाला विस्तार, शरण रिघे जगद्गुरु, उमाकांत शिवासी। रुद्राध्यायाचा महिमा, सांगता असे अगम्या, याते नाश नाही प्राणा, अव्यय असे परियेसा। याहुनी नाही आणिक मंत्र, त्वरित तप साधत, चतुर्विध पुरुषार्थ, लाधे त्वरित परियेसा। नाना परीचे पातक, केला असेल महादोष, रुद्रजाप्ये होय निक, तोची पावे परमपद। यमाची आज्ञा घेऊनी, आली पातके मेदिनी, रुद्रजाप्याते देखोनी, पळोनी गेली परियेसा। क्षितीवरी रहावयासी, शक्ती नाही आम्हासी, पाहता रुद्र जाप्यासी, पोळतो आम्ही स्वामिया। इतुके बोलती पातके, ऐकोनी यम माथा तुके, कोपोनी निघाला तवके। ब्रह्मलोकात ये वेळी, जाऊनिया ब्रह्मयापाशी, विनवी यम परियेसी, जय जया कमळवासी। जगस्त्रष्ट्या चतुर्मुखा, आम्ही तुझे शरणागत, आज्ञेवरी कार्य करीत, पापी नरांते आणित, नरकार्णव पुरासी, महापातकी नरांसी, आणवू पाठवितो भृत्यांसी, पातकी होती पुण्यराशी। रुद्रजाप्ये करोनिया, येणे परी यम देखा, विनविता झाला चतुर्मुखा, प्रत्युत्तर देतसे ऐका, ब्रह्मदेव यमासी, तेजो वर्चस्व बल धृती, आयु आरोग्य ज्ञान संपत्ती, रुद्रजपता वर्धती। ऐक यमा एकचित्ते, ऐकोनी ब्रह्मवचना, यम आला आपुले स्थाना, म्हणोनी पराशरे जाणा। राया पुढे निरोपिले, आता तुझे कुमारासी, उपाय सांगेन परियेसी, 10 सहस्र रुद्रेसी, स्नपन करी शिवासी। 10 सहस्र वर्षावरी, तुझे पुत्र वाचती स्थिरी, राज्य करीतील धुरंधरी, जैसा इंद्र अमरनाथ, जैसा पाराशर गुरु, निरोप दिधला द्विजवरू, तैसे बोलविले सहस्रो। विद्वज्जन ब्राह्मणांसी, शतसंख्या कलशेसी, पुण्य इक्षुरसेसी, विधिपूर्वक शिवासी, अभिषेचिले परियेसा। अवधी जाहाली दिवस 7, मूर्छना आली अकस्मात, क्षण एक पडला अचेत, पराशरे रक्षिले, तया समयी अवचिता, वाक्य जहाले अदृश्यता, सवेची दिसे अद्भुत। दंडहस्त महापुरुष, महाद्रंष्ट भयचकित, आले होते महादूत, समस्त द्विज रुद्र पढत, मंत्रावसारे देताती, मंत्राक्षता अवसरी, घालती तया कुमारावरी, दूत पाहती उभे दूरी, जवळ येऊ न शकती, होते महापाशहाती, कुमारावरी टाकू येती, दंडहस्त शिवदूती, मारू आले तये वेळी, भयचकित महादूत, पळोनी गेले त्वरित, पाठी लागले शिवदूत, वेदपुरुष रूप देखा, इतुकियावरी राजकुमार, सावध जाहला मनस्थिर, राजयाते आनंद थोर, समारंभ करीतसे, पूजन केले द्विजवरांसी, भोजन जाहले समस्तांसी, तांबूलादी दक्षिणेसी, संतुष्ट विले महाराजे, तया समयी ब्रह्मसुत, नारद मुनी आला त्वरित, राजा जाऊनी सन्मुख, अभिवंदिले तये वेळी, राजा म्हणे ऋषीसी, तू त्रैलोकी हिंडसी, काय वार्ता विशेषी, अपूर्व काही निरोपिजे। नारद म्हणे रायासी, गेलो होतो कैलासासी, येता देखिले मार्गासी, अपूर्व जाहले परियेसा। महामृत्यू दूतांसहित, न्यावया आला तुझा सुत, सवेची येऊनी शिवदूत,
तया मृत्यूसी पराभविले. यमकोपे निघाला वीरभद्रापाशी गेला. म्हणे दूता का मारा दिधला. निरापराधे स्वामिया तये वेळी वीरभद्र. कोपो निघाला महारौद्र. वर्षावधी 10 सहस्र. आयुष्य असे राजकुमारा. न विचारिता चित्रगुप्ता. वाया पाठविले त्वा दूता. वोखटे केले शिवदूते. जीवे सोडिले तुझे दूत. बोलावोनी चित्रगुप्ता. विचारावे आयुष्य क्षिप्ता. म्हणून पाठविता दूता. चित्रगुप्ता पाचारिले. पुसता चित्रगुप्तासी. काढोनी पाहती पत्रासी. 12 वर्षायुषी. राजकुमारा लिहिले असे. तेथेची लिहिले होते आणिक. 10 सहस्र वर्षे लेख. पाहुनी यम धरी शंका. म्हणे स्वामी अपराध. वीरभद्रा ते वंदुनी. यम गेला परतोनी. आम्ही आलो तेथोनी. म्हणून सांगे नारद. ऐसा रुद्राध्याय महिमा. पूजा करावी गुरुर्ब्रह्मा. भेणे न लगे काळ यमा. श्री गुरु म्हणती दंपतीसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनं नाम 34ोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.